ठीक आहे. आपण सुरुवात करूयात. तुमचं सर्वांचं स्वागत त्रिविक्रम आणि हिलिंग अकॅडमीमध्ये. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. सर्वांना आवाज येतोय ना माझा? ओके. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. माझं नाव हेमा वाकळे, मिसेस हेमा वाकळे. मी पुण्याहून आहे. आज गेली 7 वर्ष झाली मी हिलिंग मॉडॅलिटीमध्ये प्रॅक्टिस करतेय. मोस्टली माझं प्राणिक हिलिंग झालेलं आहे. प्राणिक हिलिंग आरातिक योगापर्यंत झालेलं आहे. रेकी ग्रँड मास्टर आहे, लामा फेरा ग्रँड मास्टर आहे, ओंकारा विथ हलीम, अशा विविध हिलिंग मॉडॅलिटी विषयी आहे प्रॅक्टिस चालू. हिप्नोथेरपिस्ट आहे, पास्ट लाईफ थेरपिस्ट आहे आणि एवढ्या भरपूर मॉडॅलिटी शिकून झालेल्या असतानाही आज लामा फेराविषयी मला आज जे अट्रॅक्शन होतं तेव्हा आणि त्यानंतर आज फक्त आणि फक्त जास्ती करून लामा फेराचीच प्रॅक्टिस चालू आहे. म्हणजे हिलिंगसाठी जे लोक येतात त्यांना मोस्टली आपण लामा फेरा यूज करतो. आज तुम्ही पण सर्व लोक उत्सुक आहात लामा फेराविषयी जाणून घेण्यासाठी. तर लामा फेरा एक्झॅक्टली काय आहे याविषयी आपण जाणून घेऊयात. आज विजय सरांनी मला या प्लॅटफॉर्ममध्ये संधी दिली आज लामा फेराविषयी सांगण्याचे, त्याबद्दल त्यांचं कोटी कोटी धन्यवाद त्यांना. आज आपण म्हणतो लामा फेरा. लामा म्हणजे त्याचा अर्थ काय? लामा म्हणजे सद्गुरु आणि फेरा म्हणजे टेक्निक. अभी इधर कोई हिंदी भी है तो मैं दोनों भी समझा दूंगी, फिर ऐसे आपको अगर नहीं कुछ समझ में आए तो फिर मुझे पूछना आप बाद में भी. लामा मीन्स सदगुरु और फेरा मीन्स टेक्निक. ओके. और ये कोई ऐसा नहीं है कि मतलब इसमें कि कुछ ऐसे धर्म के रिलेटेड नहीं है. किसी को लगेगा कि ये लामा फेरा मतलब कोई धर्म के रिलेटेड है ये या कुछ ये नहीं. आप कौन से भी धर्म के हो, कौन से भी जाति के हो, इसमें ये हीलिंग मॉडलिटी के लिए कुछ भी फर्क नहीं पड़ता है. हमने बाकी की भी मॉडलिटी सीखी है, आपने भी बहुत जन ने रेकी सीखा है, बहुत अलग अलग चीजें सीखी है हीलिंग में भी. उसके लिए भी कुछ भी धर्म के रिलेटेड कुछ भी इसमें ये नहीं है. नहीं तो किसी को लगेगा, होते हैं बहुत जन के ये क्वेश्चंस होते हैं कि नहीं मतलब किधर किधर कोई बताया जाता है ऐसे, तो उनको वो कंफ्यूजन रहता है माइंड में कि बाबा ये होना है कि स्वीकारना है क्या, ऐसा कुछ ये नहीं है. ये बुद्धिस्ट टेक्निक है और वर्ल्ड की सबसे फास्ट हीलिंग टेक्निक है. लामा फेरा ही वर्ल्ड मधील सगळ्यात फास्ट हिलिंग टेक्निक आहे आणि याची कंपेअर आपण अशी कुणाबरोबर करू शकत नाही. म्हणजे काही लोक विचारतात की हे रेकीपेक्षा जास्त हायेस्ट हे आहे का? ऑफकोर्स आहे, पण रेकीच्या जागी आणि हे याच्या जागी ज्याची कंपेअर आपण करू शकत नाही. सर्वच हिलिंग मॉडॅलिटी ह्या चांगल्या आहेत, त्याचा रोल चांगला आहे, त्याची एनर्जी एक वेगळी आहे, प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी असते ती वेगळी असते. त्यातल्या त्यात हमने अभी जो यूज किया है पेशेंट के ऊपर या हर एक क्लाइंट के ऊपर, तो लामा फेरा में बहुत 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 अच्छे रिजल्ट मिले हैं. इसकी कंपेयर हम ऐसे कर सकते हैं कि चलो जो कुछ चीजें आपको उधर से नहीं ठीक हो रही है, समझो रेकी से नहीं ठीक हो रही है या रेकी में आपको ज्यादा टाइम लग रहा है, तो इधर ये है कि आपको वही चीज आपको इंस्टेंट हो जाएगी, फास्ट हो जाएगी. ये फायदा लामा फेरा में है. जैसे मतलब रेकी में आपको बहुत ज्यादा सेटिंग देनी पड़ती, तो इसमें ये नहीं होगा कि आपको बहुत ज्यादा ज्यादा नहीं देनी पड़ती. ये है कि सामने वाले की कंडीशन के ऊपर भी डिपेंड रहता है, सामने वाले का कौन सा डिसीज है, क्या है ये. ओके. तो लामा फेरा किस किस चीज में यूज हो जाता है ये भी बता दूंगी मैं आपको. लामा फेरा के फाउंडर है डॉक्टर एस के सैनी जी. इन्होंने जब वो 12 साल के थे तभी घर छोड़ा था और बहुत मतलब हिमालय में जाके तपस्या करके इन्होंने ये ज्ञान प्राप्त किया था और उनको वो लामा फेरा का ज्ञान प्राप्त हुआ. ये कुछ ऐसा नहीं है कि कुछ तिब्बत जाके सीखे,
या सीखना पड़ता है या लामा से सीखना पड़ता है, ये नहीं। ये डॉक्टर एस के सैनी जी है, इन्होंने बहुत ईज़ी तरीके से अपने तक ये चीज़ें पहुँचाई है। ओके? मतलब उन्होंने भी तब बहुत सर्च किया था, इसके ऊपर बहुत रिसर्च किया है डॉक्टर एस के सैनी जी ने, तभी जाके उनको ये सारी चीज़ें मिली है और हम भी मतलब खुद को बहुत भाग्यवान समझते हैं कि अपने तक ये चीज़ें पहुँची है। मैं भी जब हीलिंग मोडालिटी सीखी तो बहुत सारी मोडालिटी सीखी, लेकिन जब मैंने लामा फेरा सीखा, तब मुझे ऐसा फ़ील हुआ कि नहीं, मुझे मतलब मैं जो सर्च कर रही थी, ढूँढ रही थी, वो चीज़ मुझे मिल गई। इतना पॉवरफुल लामा फेरा आहे. जे लामा फेराचं आपण हीलिंग दिलं, की ते आपल्याला जाणवतं, पेशंटलाही जाणवतं आणि त्यातले रिझल्ट त्यांना खूप फास्ट दिसतात पेशंटलाही. लामा फेरा कुठे-कुठे यूज होतो? तर लामा फेरामध्ये आपण सेल्फ हीलिंग करू शकतो. इससे हम खुद का हीलिंग कर सकते हैं, सेल्फ हीलिंग. इसमें हम दूसरों का हीलिंग कर सकते हैं. जे दुसऱ्यांचं पण हीलिंग आपण करू शकतो. ओके. आणि डिस्टन्सने पण हीलिंग करू शकतो आपण. समोर आणि डिस्टन्सने. अगर आपका पेशेंट किधर भी है, जैसे हम रेकी में भी देते हैं डिस्टेंस से भी, वैसे लामा फेरा का भी फोटो के ऊपर से देना पड़ता है हीलिंग। फोटो के ऊपर से है विशिष्ट एक मंत्र बोला जाता है, वो मंत्र भी आपको सारा सिखाया जाएगा इसमें। सब सारी चीज़ें हैं, वो डिटेल में सिखाई जाएगी। ऐसा नहीं कि और लामा फेरा का जो है, आपको पूरा टोटल जो लामा फेरा है एग्ज़ैक्ट वैसे के वैसे ही आप तक पहुँचाया जाएगा। ओरिजिनल जो लामा फेरा है, हमने भी ओरिजिनली सीखा है, जिनसे भी सीखा है ओरिजिनली सीखा है, जिन्होंने डायरेक्ट डॉक्टर एस के सैनी जी से सीखा है, तो वही आपको प्रोवाइड किया जाएगा। वही सारे पीडीएफ भी आपको प्रोवाइड की जाएगी, नोट्स रहेंगे और रिकॉर्डेड भी रहेगा। उसमें जो हीलिंग देते हैं वो बहुत अलग डिफरेंट मेथड है वो. खूप वेगवेगळ्या पद्धतीचं हीलिंग आहे त्याच्यामध्येही पण. ते सगळं तुम्हाला शिकवलं जाणार. बेसिक टू ग्रँड मास्टर पर्यंत तुम्हाला यामध्ये आपण शिकवलं जाणार आहे आणि हा पहिल्यांदा कोर्स हा आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत फक्त, की हा मॅक्सिमम तुमच्या सर्व लोकांपर्यंत हा पोहोचला पाहिजे त्यासाठी. कारण की याच्यामध्ये आपण अशा वेगवेगळ्या आपण हे नाही ठेवलेल्या, लेव्हल्स नाही ठेवलेल्या. बाहेर आपल्याला वेगवेगळ्या लेव्हल शिकवायला म्हणजे शिकवतात लोकं, की फर्स्ट लेव्हल शिकवतात, लेव्हल 1, लेव्हल 2 मग मास्टर लेव्हल अशा शिकवतात. तसं आपण इथे ओन्ली फक्त ह्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला सभी आप लोगों को बेसिक टू ग्रैंड मास्टर ये कोर्स मिलेगा और इसमें 12 सिंबल्स रहते हैं, वो सारा शक्तिपात भी मिलेगा आपको, कैसे अटूनमेंट आपको सब अटूनमेंट भी मिलेगा खुद को और आपको सिखाया भी जाएगा कि आप दूसरों को भी कैसे अटूनमेंट दे सकते हैं, कैसे शक्तिपात दे सकते हैं, वो भी सिखाया जाएगा। इसमें टोटल 12 सिंबल्स रहते हैं, 12 सिंबल से ही लामा फेरा कंप्लीट हो जाता है। बाकी आप आधा-अधूरा सीखोगे तो उसका कुछ ज़्यादा बेनिफिट नहीं होता है, क्योंकि लामा फेरा जो है वो कौन-सी भी क्रॉनिक डिसीज़ हो, उसमें भी काम करता है, पेन हो, कौन-सा भी, उसमें भी काम करता है, स्ट्रेस हो, एंग्ज़ायटी हो, ओके? और कौन-सी भी नेगेटिव एनर्जी हो, उसमें काम करता है। कौन-सी भी नेगेटिव एनर्जी रहने दो, हर प्रकार की नेगेटिव एनर्जी में भी प्रकार रहते हैं, 1 टू लेके 4 तक मतलब बहुत सारे प्रकार रहते हैं नेगेटिव एनर्जी में भी, जिसमें हम ब्लैक मैजिक भी बोल सकते हैं, हाईली लेवल का मतलब स्पिरिट हो, कुछ भी हो या सोल का प्रभाव हो किसी के ऊपर। ये है कि लामा फेरा ऐसा है कि बहुत फास्ट हीलिंग टेक्निक है और हाईली रिजल्ट आपको तुरंत दिखेगा। जो भी ये नेगेटिव एनर्जी है वो तुरंत रिमूव हो जाती है, क्योंकि रामा लामा फेरा में जो सिंबल्स यूज़ करते हैं वो बहुत, बहुत, बहुत पावरफुल है। वो सिंबल्स का रोल बहुत पावरफुल है। और जो बाकी लोग सोचते हैं ना कि मतलब कि आपका सवाल ये आता है पहले कि हमारे ऊपर कुछ इम्पैक्ट नहीं होगा ना कि हम जो नेगेटिव एनर्जी का ये करते हैं वगैरह वो।
तो इसमें वो कुछ नहीं होता है, क्योंकि हम इसमें पूरा बुद्धा को साक्षी मान के वो हीलिंग करते हैं। इसमें वही सिखाया गया है, वही प्रेयर रहती है पहले, वो बोल के आपको हीलिंग करना पड़ता है, मतलब ताकि सब बुद्धा ही देखते हैं उसमें, हमारा रोल उसमें कुछ नहीं रहता है। ये सारी चीज़ें होती है. त्याच्यामुळे लामाफेरा हा खूप पॉवरफुल आहे. लामाफेरामध्ये मी सांगितलं तुम्हाला स्वतःचं हीलिंग करू शकतो, दुसऱ्याचं हीलिंग करू शकतो आणि प्लस वास्तुचं हीलिंग करू शकतो. इसमें हम वास्तु का हीलिंग कर सकते हैं. वास्तु के अंदर कितनी भी नेगेटिव एनर्जी वो तुरंत रिमूव हो जाएगी, लामाफेरा हीलिंग के बाद. ये चीज़ें हैं इसकी. ओके. और जो वास्तु का हीलिंग है वो भी सब कुछ सारा डिटेल में बताया जाएगा कि कैसे करना है, क्या करना है, सारी चीज़ें हैं. आपको इसमें अलग से एक यंत्र भी आता है, वो भी कैसे चार्ज करना है, जो भी आपको मतलब पेशेंट को भी देना है, किसी को भी आप दे सकते हैं. बहुत सारी चीज़ें हैं इसमें, आपको बहुत सारा सीखने को मिलेगा. आपने मतलब जो हमने ये प्लेटफ़ॉर्म में फ़ी रखी है, वो बहुत, बहुत, बहुत कम रखी है. मतलब अन्य लोगों की तुलना के बराबर ये तो बहुत ही कम रखी है. आपको बाद में पता चलेगा कि इसमें आपको कितना सीखने को मिलेगा, वो सारी चीज़ें हैं. ओके? तो समझ में आया आपको सारी चीज़ें कि लामाफेरा क्या वर्क करता है, किस-किस बीमारियों पे करता है? मतलब इसमें कुछ पर्टिकुलर ऐसा नहीं कह सकते कि यही बीमारी पे, यही पे, पर ज़्यादा करके जो मेंटल स्ट्रेस है, जो लोग होते हैं ना, ऐसे मानसिक बीमारियाँ बोलते हैं उसे, मतलब ज़्यादा उनका ब्रेन पे से बहुत दिमाग पे ये हो गया हो, मानसिक संतुलन बिगड़ गया हो, उस पे ये ज़्यादा काम करता है। क्योंकि इसके सिंबल्स जो है बहुत पावरफुल रहते हैं, वो सिंबल्स अपने आप वो काम करते हैं उस पे, ये है। मतलब कौन-सी भी बीमारी बीमारी हो, उसमें हम प्रेडिक्ट नहीं कर सकते कि हाँ, ये बीमारी पे होगा, ये नहीं होगा। क्योंकि आज तक मेरे अनुभव जो है, मतलब सारे बीमारियों के ऊपर इलाज हुआ है इसका भी। ऐसी चीज़ें है लामा-फेरा में। और भी बहुत सारी टेक्निक है, आपको सीखने को मिलेगा इसमें, क्योंकि ग्रैंड मास्टर तक आप जाते हो तो मतलब बहुत ही आपकी लेवल बढ़ती है, हाई लेवल तक आपकी एनर्जी बढ़ती है। इसमें आपको ये फ़ायदा होता है लामा-फेरा के आने के बाद, मिलने के बाद आपको, लामा-फेरा का शक्तिपात जब मिलता है तो आपकी खुद की एनर्जी मतलब बहुत सारी बढ़ती है. आपकी आध्यात्मिक उन्नती होती है. म्हणजे तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ जी आहे, आध्यात्मिक ग्रोथ आहे, ती व्हायला लागते. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये खूप म्हणजे तुमच्यात असं देण्याचाच भाव तो निर्माण होतो. कारण की एवढं जे त्याच्यातनं आपल्याला मिळतात त्या गोष्टी. आणि एक आता आपण चांगला एक हीलर आहोत, तर आपण त्या दृष्टीनेच विचार करतो, की मला कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टी देता येईल, सांगता येईल, त्या गोष्टीच आपण लोकांना देत असतो. आपल्याकडनं जेवढं जास्तीत जास्त फायदा होईल लोकांना, तेच आपण पाहत असतो. कारण याच्यापर्यंत आत्तापर्यंत मला पण अनुभव आहे ह्या गोष्टींचा, की म्हणजे जे आपण म्हणजे मी पण स्वतः बिलीव्ह नव्हतं केलं, की हां, ह्या आजारासाठी वगैरे होईल, यूज होईल. पण आपण कसं म्हणतो नाही का, आपण त्या दैवी शक्तीवरती आपण सोपवून द्यायचं असतं सगळं आणि आपण पूर्ण मनापासनं पूर्ण झोकून देऊन हीलिंग केलं, की ते सक्सेस होतंच. तिथे रिझल्ट आपल्याला मिळतोच. आणि इसमें अभी आप जो सीखे हो समझो, कोई-कोई रेकी भी सीखे हो, तो ऐसा नहीं है कि ये देने के बाद वो नहीं देना, ऐसा कुछ भी नहीं है। आप लामा-फेरा सीखे तो उसके बाद आप दोनों भी टेक्निक यूज़ कर सकते हैं। यही है कि आपको रेकी में समझो तो ज़्यादा टाइम लगता है आपको, कि बहुत ज़्यादा देर तक आपको करना पड़ता है या बहुत दिन तक आपको हीलिंग देना पड़ता है। इसमें वो नहीं रहता है लामा-फेरा में। क्योंकि लामा-फेरा का आपको फास्ट रिजल्ट दिखता है, तो विदिन मतलब पेशेंट के ऊपर, क्लाइंट के ऊपर डिपेंड रहता है कि इनको कितनी सेटिंग्स हमें देना है। वो भी सारी चीज़ें बताई जाएगी कि कैसे आपको कौन कैसे क्लाइंट आएँगे तो कैसे डील करना है हर एक के साथ, कैसे काउंसलिंग करना है, वो सारी चीज़ें आपको सिखाने को सिखाई दी जाएगी इसमें। ये सारी चीज़ें होती है लामा-फेरा में।
और ऐसे मतलब बिल्कुल कोई भी हो, अभी नए जुड़े हो तुरंत तो ये मत समझना कि कौन सी ये धर्म के रिलेटेड है या कुछ ये है, बिल्कुल नहीं। क्योंकि एक हीलिंग मोडेलिटी एक कोई भी सीख सकता है, इसमें कुछ बंधन नहीं है किसी को, किसी चीज़ का भी। ये सारी चीज़ें होती है इसमें। आपको इसमें अटूनमेंट दिया जाएगा, सब कुछ सब सब मिल जाएगा, पीडीएफ, सर्टिफिकेट मिल जाएगा, रिकॉर्डेड वीडियो मिल जाएगा क्योंकि इसमें रिकॉर्डेड आपको अलग से क्यों बनाना पड़ेगा क्योंकि ऐसे ऑनलाइन भी सिखाएँगे, तो आपको एग्ज़ैक्टली जो हीलिंग प्रोसेस है, वो भी हम आपको रिकॉर्ड करके दे देंगे, ताकि आपके पास वो प्रॉपरली रहे। आपको पूरा डीप लेवल तक सिखाया जाएगा। पूरा आप तक आपके माइंड में जब तक नहीं जाएगा, तब तक सिखाया जाएगा। ये सारी चीज़ें ही। इसमें साधना भी करनी पड़ती है, वो कैसे करनी पड़ती है, ये भी सारा बताया जाएगा इसमें। क्योंकि ये बहुत अलग लेवल का है लामा फेरा। आप जब तक मतलब इसमें जानोगे ना, सीखोगे ना, तब आपको मज़ा आ जाएगा ज़्यादा। तब आपको समझ में आ जाएगा कि हाँ, ये हीलिंग बहुत ही पावरफुल है। आपके अंदर ही सारे अटेन्मेंट हो जाएगा तब उसके बाद आपको पता चलेगा। अभी हम 7 साल से कर रहे हैं तो हमें पता है इसकी सारी जानकारी डिटेल में है। सब अपने को नॉलेज है उतना। आपके कौन से भी प्रश्न का तो उत्तर हम दे सकते हैं, ऐसा कुछ भी नहीं। ओके, ये है लामा फेरा हीलिंग। इसमें आप कुछ पूछना चाहते हैं तो पूछ सकते हैं अभी। लामा फेरा के बारे में मुझे जितना अभी बताना था उतना बताया मैंने। क्योंकि इसमें क्या होता है ना, लामा फेरा आप ढूँढने जाओगे, यूट्यूब में भी बाकी बहुत सारी चीज़ें अलग-अलग बताएँगे लोग। लेकिन हम जो बता रहे हैं, आपको जो भी नोट्स प्रोवाइड करेंगे हम, वो सारी ओरिजिनल रहेगी। ओरिजिनल नोट्स आपके पास जाएँगे, वो सारे। इसलिए वो गारंटेड आपको कह सकते हैं कि ये आप करो, ऐसे-ऐसे करो, आपको कुछ भी तकलीफ नहीं होगी, कुछ भी नहीं। ओके? इसमें आपको कुछ पूछना है, तो मैं उस हिसाब से आपको बता सकती हूँ और भी चीज़ें। आपको कुछ किसी को कुछ डाउट क्योंकि वास्तु का भी इसमें बहुत पावरफुल है। ये हीलिंग हम देते हैं ना लामा फेरा का वास्तु में, तो बहुत पावरफुल रिज़ल्ट है। एक मेरी मतलब क्लाइंट थी मतलब ऐसे ही उनको पता नहीं था एग्ज़ैक्टली कि मैं क्या करती हूँ। फिर भी वो बोले कि आप आ जाओ और हम उसका पार्लर था और उसका उसका पार्लर है ना, रास्ते पे ही था मतलब ऐसे दिखेगा किसी को भी ऐसे था। फिर भी उसका पार्लर चल नहीं रहा था, है ना? तो मैंने भी जाके देखा, मैंने सोचा अरे यार! इतना रास्ते पे ही है, फिर भी इसके पास क्लाइंट क्यों नहीं? वो बोली, "मैं इतना मेहनत करती हूँ, मतलब मेरे पास इतनी एबिलिटीज़ हैं, फिर भी मेरे पास क्लाइंट नहीं है, क्लाइंट ही आते नहीं हैं।" वो बहुत होशियार थी, ऐसा नहीं कि कुछ भी नहीं आता था उसको। मतलब बहुत मेहनत भी करती थी, फिर भी उसको उतना रिज़ल्ट नहीं मिलता था। तो फिर मैं गई, उसका हीलिंग किया वास्तु का और कुछ चीज़ें की, वो मैं आपको बता दूँगी क्लास में भी। कुछ इम्पोर्टेंट चीज़ें रहती है, वो भी करना पड़ता है। उसके साथ वो किया मैंने और उसके बाद मैं आई निकल के फिर। फिर उसके बाद 10-15 दिन हो गए, मेरा कुछ कॉन्टैक्ट ही नहीं हुआ। मैंने बोला, "अरे! क्या हो गया? इसका कॉल भी नहीं आया, कुछ भी नहीं।" तो मैंने फ़ोन करके देखा मैंने खुद ही, 15 दिन के बाद। तो बोली कि, "अरे माँ पूछ मत, इतने क्लाइंट आ गए हैं कि मतलब मुझे यही नहीं हो रहा है, सँभाल ही नहीं रही हूँ मैं।" ऐसा। मतलब ये आपको मतलब बढ़ा-चढ़ा के नाही बोल रही, सत्य घटना है ये, ऐसी आहे. जे आपण जातो ना एखाद्याच्या घरी जरी, तरी आपल्याला जाणवते, इथे निगेटिव्हिटी आहे, इथे नकारात्मकता जाणवते आपल्याला ती. आणि आपण पण आपल्या घराची काढू शकतो त्याच्याने निगेटिव्ह एनर्जी. ते लामाफेराचं आपण सांगतोच. पौर्णिमेला करायचं असतं, अमावस्येला करायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात शिकवतो. कधी-कधी इम्पोर्टंट असतं करणं. काय आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी खूप सारा आपल्याला इम्पॅक्ट पड़तो म्हणजे याच्यातनं इतना ही नहीं है, इसके बाद आप देखना आपका जो भी है इनकम का सोर्स है ना वो डबल हो जाएगा। मतलब आपके अंदर ना एक कॉन्फिडेंस आता है। जो भी अपने हीलिंग मॉडलिटी सीखी है ना वो भी सारी अच्छी है लेकिन आप जब लामा फेरा सीखोगे तो एक अलग कॉन्फिडेंस आपके अंदर आ जाएगा।
ये लामा फेरा में मिलता है। मतलब शुरू में आपको थोड़ा-सा ये हो जाएगा कि मतलब जब तक आप कोई भी चीज़ है, हम बोलते हैं जिधर जा पहले जगह जाते हैं, तो उधर टाइम लगता है हमें, लेकिन दूसरे टाइम पे जाते हैं तो तुरंत पहुँचते हैं, वैसा ही है। इससे इसके साथ आप जुड़ोगे, आपकी एनर्जी जुड़ जाएगी लामा फेरा के साथ। क्योंकि लामा फेरा ऐसा है कि कोई भी नहीं सीख पाता है, ये भी है। ये वही तय करता है कि किसके नसीब में लामा फेरा है, वो बराबर जुड़ जाते हैं वो एनर्जी के साथ। बहुत हाईली एनर्जी है, आप सभी को अनुभव करने को मिल जाएगा इसका। कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता मला. अजून काही भरपूर आहेत आपल्या क्लायंटचे पण अनुभव आहेत. ते लामा फेराने म्हणजे तुम्हाला जेव्हा आपलं क्लास होईल तेव्हा पण सांगण्यात येईल. जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींचा अनुभव होईल. हाँ, अ, हाँ पूछिए, किसको पूछना है कुछ? पूछ सकते हैं। किसने हैंड रेज़ किया था? पारेश हाँ, परेश? हाँ, कीजिए आप, अनम्यूट कीजिए। आवाज़ नहीं आ रही आपकी। परेश जी आवाज़ नहीं आ रही। हाँ, रुको। हुँ, हुँ, अनम्यूट नहीं हो रहे आप। हाँ, हा झालं आता झालं मॅडम. हाँ, हाँ, बोला। हं, नमस्कार. नमस्ते. हाँ. मॅडम ते लामा फेऱ्यामध्ये ते ड्रेस कोड वगैरे कंपल्सरी असतं. हो, हो. ड्रेस कोड आणि हे. हां. ओके ठीक आहे. पण जर एखाद्याला आता पब्लिकमध्ये जर असेल करायचं सपोज, तर तेही करू शकता. म्हणजे तुम्ही मरून कलरचा शर्ट घालू शकता किंवा आपलं आता समजा जेंट्स आहेत तुम्ही तर असा तो येतो ना नेहरू कुर्ता, असा कुर्ता येतो ना, मरून कलरचा कुर्ता पण घेऊ शकतो. तसा. हां. म्हणजे त्यानी त्याचं रिझन आहे ते. कारण की मरून कलरचं का तर आपण जेव्हा हीलिंग देतो, तर समोरच्याचा निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट आपल्यावर पडत नाही. त्याच्यामुळे ते किट आहे सगळं. जो भी लामा फेरा में किट यूज़ किया है ना, वो मरून कलर का जो है, वो आप बोल रहे हैं ना, तो वो इसलिए यूज़ किया जाता है. म्हणजे आपल्यापर्यंत निगेटिव्ह एनर्जी येऊ नये समोरच्याची. आपल्याला प्रोटेक्ट करतं ते. जे आपल्या ओराला प्रोटेक्ट करतं. त्यामुळे इझिली कारण की आणि आपण लामा फेरामध्ये कुठलंच असं हे नाहीये, की त्या व्यक्तीची जरी आपण निगेटिव्ह एनर्जी काढतो किंवा कुठलंही काढतो, तर आपण ती कशात पास आउट नाही करत. ती आपण युनिव्हर्समध्ये हे करून देतो, सोडून देतो. त्यामुळं त्याचा आपल्याला काही हे नाही लागत किंवा आपण जे काही लोकांना गैरसमज असतील तसे, तर ते काढून टाका. असं आहे. टाईम ऐसे रहे टाईम असाच असेल संध्याकाळचा टाईम क्लासचा. डेज 7 डेज, 8 डेज बस झाले. 7 डेज, 8 डेज. कारण की याच्यामध्ये अटोनमेंट तुम्हाला 2 अटोनमेंट मिळणार. नाही ग्रँड मास्टर आहे म्हटल्यावर 4 अटोनमेंट मिळणार. फीज 6,999. हे फक्त आणि फक्त ह्या प्लॅटफॉर्मवरच ही फीज ठेवलेली आहे. ती तुम्हाला सर्वात कमी याच्यामध्ये मिळते. बेसिक टू ग्रँड मास्टर पर्यंत. जे तुम्ही स्वतः पण शिकणार आणि इतरांनाही तुम्ही शिकवू शकता. त्याच्या लेव्हलपर्यंत तुम्हाला शिकवणार आणि ट्रेन करणार तुम्हाला. हां, 7 डेज, 8 डेज तुम्ही जोपर्यंत ट्रेन नाही होत, तुम्हाला ट्रेन करण्याची जबाबदारी माझी राहील. हां, हां, श्याम सर. मॅडम आता तुम्ही जे सांगितलं की तो मरून शर्ट वगैरे तो आपण दुसऱ्या मॉडेलिटीज मध्ये काम करताना वापरू शकतो का? म्हणजे असं रेकीमध्ये वगैरे हां, हां. त्याचा तिथे इफेक्ट फायदा होऊ शकतो का असं मला विचारायचंय. हो, हो, हो.
होऊ शकतो, असं काय नाही, होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे क्लास कंटिन्यूस राहणार आहे का असं आठवड्यातले 2 दिवस 3 दिवस? नाही नाही नाही, कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे साधारण कंटिन्यू किती? असेल तर प्रॉपरली तुमच्या माइंड मध्ये जात आहे ना, मग मग गॅप नको. आणि मी प्रोव्हाइड पण करणार तुम्हाला व्हिडिओज पण, की जे हिलिंग टेक्निक आहे, फक्त ती आपण शेअर करणार आहे, जे कशी टेक्निक असते ती. कारण की ऑनलाईन पण तुम्हाला दाखवणार आपण, पण जरी नाही समजलं तरी तुम्हाला एक स्पेशली त्याचं रेकॉर्ड करून आपण ते देणार, शेअर करणार. एक विचारायचं होतं आणखीन की हलीम उविथ हंकारा हे पण लामा फेराचाच पार्ट आहे ना? येस, हा. तो पण घेतला जाईल का माझ्याच्यात? झालेलं आहे ना तुमचं? झालेला आहे आमचा, पण कुणाचं नसेल झालेलं तर त्याचे तुम्ही हे घेणार आहेत का? नाही नाही प्रॅक्टिस वगैरे? नाही नाही, कारण की तुम्ही ज्याचं झालेलं आहे ना, तर ती हम्म. व्यक्ती लामा फेरा झाल्यानंतर ते हिलिंग देऊ शकता तुम्ही. ते हिलिंग याच्या बरोबर कनेक्ट करू शकता तुम्ही, असं. Okay. हा, कारण ते याचाच पार्ट आहे म्हटलं, तुम्ही हे हिलिंग झाल्यानंतर ते हिलिंग देऊ शकता तुम्ही, असं. नाही म्हणजे ह्याची पण प्रॅक्टिस होणार आहे का याच्या बरोबर असं विचारायचं? नाही, तर ते तुमची झालेली असेल ना प्रॅक्टिस, याच्यात नाही होणार त्याची. झालेली इन जनरल का दुसरं कोणाचं नसेल झालं तर म्हणून मी विचारलं आपल्याला. अच्छा अच्छा, नाही. ठिकाणी तिथंच असेल तर कारण की हेच आपल्याला बेसिक टू ग्रँड मास्टर पर्यंत आपण शिकवणार आहे लामा फेरा याच्यामध्ये. हलीमुई थुंकार अलग आहे, ते हा पूर्ण अलग राहील आणि हा पूर्ण पाठ अलग राहील. हा याचा आणि त्याचा संबंध, तो अलग शिकवला जातो, हा अलग शिकवला हा, कारण हेच मुळात आपण एवढं बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत देतोय, आपण लेवलच्या पर्यंत, ग्रँड नाही मास्टर. मी हे काय विचारलं माहितीये का? हा कारण मध्ये मी असंच एक ठिकाणी लामा फेराबद्दल चौकशी करत होते, तर त्यांनी म्हटलं की तुम्हाला आधी हलीमुई थुंकारा शिकावं लागेल आणि मग लामा फेरा शिकावं लागेल. म्हणून मला हा नाही एक क्वेश्चन होता, म्हणून मी विचारलं. बाकी नाही काही नाही नाही. नाही, असं काही नाही. कारण Okay. लामा फेरा तुम्ही शिकल्यानंतर लामा फेराचा पार्ट वेगळा आहे, तो पार्ट वेगळा आहे, असं आहे. ओके, अजून काही कुणाला प्रश्न? सर्वांना समजलं ना? अजून काय विचारायचं विचारू शकता. कोणाचा काही क्वेश्चन असेल तर विचारा, काही शंका असतील तर विचारा. कारण की याच्यामध्ये असं डिसीजचं तर कुठलंही नाही. तुमचं कुठलाही प्रॉब्लेम्स असू दे, स्ट्रेस असू दे, एन्झायटी असू दे, कुठलाही एखाद्याला झोपेच्या रिलेटेड प्रॉब्लेम असू देत, ते सर्व प्रॉब्लेम्स त्याचे सॉल्व्ह होतात. आणि असं नाही हा, हे जर आपण जेवढं समोरनं हे देतो, हिलिंग देतो लामा फेराची, तेवढीच डिस्टन्सची पण खूप पॉवरफुल हिलिंग आहे, जे फोटोवरनं देतो आपण. कारण की त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक मंत्र वापरला जातो, त्याचा खूप छान रिझल्ट आहे, त्याचे जबरदस्त रिझल्ट दिसतात. साडेदहा नंतर? ओके विनोद पिंगळे, ठीक आहे, सांगतो. अजून काही कुणाला प्रश्न असतील याच्यावर? अनम्यूट करा बाकीचे. बाकी बेनिफिट आपण क्युअर केले, काय काय तुम्हाला मिळणार याच्यामध्ये ते पण सांगितलंय, सगळ्या गोष्टी मोस्टली मॅक्झिमम सर्व काही सांगितले. कुणाला काही शंका? विचारू शकता. आणि जे विचारलं ना मगाशी परेश सटाने, ड्रेस आपण आहे कंपल्सरी आहे, पण आपण कसं आहे माहितीये, जे घरी असेल आपल्या, सपोज कोणाच्या ती व्यक्ती आपल्या इथे आली असेल ना, तर आपण तो ड्रेस कंपल्सरी उलट यूज करू शकतो. आपल्याला फारच असं असेल की कम्फर्ट नसेल वाटत दुसरीकडे गेल्यावर कुठे, की आपण नाही घालू शकत समजा आहे, तर तेव्हा आपण
यूज करू शकतो तसं कुर्ता वगैरे तसं. पण मोस्टली करावाच उलट. तर त्याने आपल्याला प्रोटेक्ट राहतं. हा श्याम सर विचारा. हा श्याम सर. क्लास चालू असताना पण आपल्याला तो लागणार का ड्रेस? नाही चालू असताना नाही, क्लास चालू असताना तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट देता ओके. हिलिंग देता ना समोरच्याला त्यावेळेला. ओके. हम्म. मोस्टली लांबा-फेरा निगेटिव्ह एनर्जी वरती चांगलं काम करतं. जे खूपच छान. निगेटिव्ह एनर्जी लगेच निघून जाते त्याने. कशीही एनर्जी असू दे त्या व्यक्तीच्या आतमध्ये. हार्डली डिपेंड्स ऑन त्याच्यावरती, पण 4-5 सेटिंग मध्ये निघून जाते. 4 सेटिंग खूप झाल्या. म्हणजे याच्याने आपला पण वेळ वाचतो. आपण पण जास्त क्लायंट करू शकतो. असं आहे लांबा-फेरामध्ये. फक्त याच्यामध्ये काही प्रिकॉशन्स आहेत. ते तुम्हाला क्लासमध्ये शिकवले जातील. क्लासच्याच वेळेला. ओके. अजून? बाकी डिसीजेस वर पण आपण हिलिंग करू शकतो ना, म्हणजे असं कोणाला हार्ट प्रॉब्लेम आहे किंवा कॅन्सर पेशंट आहे तरी पण कारण की हे मोस्टली ना सेल्स वरती काम करतं लांबा-फेरा आपलं. सेल्स वरती तुमच्या जे काही आहे ना इंटरनल प्रॉब्लेम सगळे त्याच्यावरती सगळ्या याच्यावरती काम. इथे आपण प्रेडिक्टच नाही करू शकत की ओके. यावर होईल यावर नाही होणार हे नाहीच सांगू शकत इथे. कारण एवढं त्याचे पण एक वेगळे फ्रिक्वेन्सी ना त्या सगळ्या सिम्बल्सची पण एक. कारण की हे जे सगळे सिम्बल्स जे आहे याच्यामध्ये अनुभव कसा ह्या गोष्टींचा की ज्या लोकांना जे एक सांगितलं जातं ना की बघा काही लोकांचे आपण बघतो प्रॉब्लेम्स की कुणाचा बिझनेस नसेल चालत, अचानक त्याच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स आलेले असतात. म्हणजे खूप सारे प्रयत्न करतात पण तरी पुढे नाही जात ते लोकं. म्हणजे एक मनी स्टक होऊन जातो. एक त्याचे चक्रा ब्लॉक होऊन जातात. तर हे याने लांबा-फेराने इझिली तो सगळं रिमूव्ह होऊन जातं इझिली. याने. कारण की लांबा-फेरा जे आहे पंचतत्व बॅलन्स करतं. याचे पूर्ण तत्वावरती डिपेंड आहे हे. आपले पंचतत्व जे आहेत ते बॅलन्स करतं आणि जे तुमची ग्रहांची एनर्जी आहे, जे आपल्याला सांगितलं असतं ॲस्पेक्ट ते ग्रहांच्या ह्याच्यात ते बॅलन्स करतं. त्याची एनर्जी बॅलन्स करतं. त्यामुळं आपले प्रॉब्लेम्स जे असतात ते कुठे पंचतत्वातच आपले प्रॉब्लेम्स आहेत ना. रूट चक्र आपण सगळं पाहिलंय त्या गोष्टी तुम्हाला माहित असेल. हिलिंग जे शिकलेले ते. आपलं पृथ्वी तत्व बिघडलं की काय प्रॉब्लेम्स होतात आपल्याला मनीच्या रिलेटेड. हे सर्व आहे. तसंच हे लांबा-फेरामध्ये तुमचं इन्स्टंट हिलिंग त्यामुळेच होतं, की तुमचे पंचतत्व बॅलन्स होत आहे. असं आहे. भरपूर लोकांचे वेगवेगळे अनुभव येतात आहे. आपल्याला प्रत्येकाचे शेअर करायचे म्हटलं तरी जाईल. तुम्हाला मी करते 1-2 गोष्टी शेअर तर तुम्हाला चांगलं आयडिया येईल त्या गोष्टींची. एक लेडीज होती तर तिला 15 वर्ष त्रास होत होता. म्हणजे 15 वर्ष डॉक्टरांचे हे करून झालं होतं ट्रीटमेंट. तरी काहीच फरक नव्हता. निदानच नव्हतं होत डॉक्टरला, की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. तर ती लेडीज अक्षरशः म्हणजे सुसायडल टेंडन्सी पर्यंत गेले होते. त्या लोकांना पण याने चांगला रिझल्ट येतो. ज्या लोकांना हायली निगेटिव्ह एनर्जी आहे, सुसायडल टेंडन्सी ज्यांना होते, ते लोकं. म्हणजे तिला म्हणजे ते अक्षरशः चाकू घेऊन स्वतःला मारण्याच्या पर्यंतचं हे झालं होतं तिचं. 2-2 दिवस तिची मेमरी लॉस व्हायची. म्हणजे काहीच समजायचं नाही घरच्यांना. ते सरळ तिला उचलायचे, ॲडमिट करायचे. ते म्हणे, "मॅडम आत्तापर्यंत म्हणजे 15 वर्ष एवढा खर्च झाला की एक हॉस्पिटल विकत घेतलं असतं." अशा वेळेला कसं असतं ना, ज्यावेळेला जे प्रॉब्लेम्समध्ये असतात त्यांना लोकं सगळे निगेटिव्हच भेटत असतात आणि जी व्यक्ती जे भेटेल ते करत असतं. त्यांना कोणी म्हटलं की नाही तुम्ही यांच्याकडे जाऊन ही पूजा करा, ते पूजा करा. त्यांनी भरपूर खर्च केला. पण जेव्हा इथं आले ते
पण मी पण त्यांना एक्झॅक्टली नाही सांगू शकले, की तुम्हाला एवढ्याच सेटिंगची गरज लागेल तेवढं. कारण की कसं असतं ना, त्यांचा आजार तो जास्त दिवसांचा होता. तिथे आपण पर्टिक्युलर हे नाही सांगू शकत, की एवढ्याच सेटिंग लागतील. तिथे आपलं एफर्ट्स असतं, की आपल्याला जोपर्यंत त्यांना बरं नाही वाटत, पण हार्डली ते फक्त विदिन 6 ते 7 सेटिंगमध्येच बरे झाले असतील. आणि त्यांना फक्त लामा-फेरा दिलं होतं आणि प्लस काही रेकी वगैरे बस. आणि पण मग माझ्याकडे आल्यानंतर ते निदान पण झालं मग, की एक्झॅक्टली काय त्यांचा प्रॉब्लेम. कसं आपण जेवढं टच होऊ त्या क्लायंटशी पण, जेवढं क्लोज होऊ, जेवढं टच होऊ, जेवढं बोलू, काही गोष्टी त्यातनं सगळ्या गोष्टी समजतात ते. ते पण मी तुम्हाला शिकवेल सगळ्या गोष्टी. काउन्सिलिंगचा एक पार्ट असतो. कारण की मेन ह्या सगळ्या बेसिक गोष्टीत ह्या जनरली कुठे बाहेर नाही शिकवत. असं आहे. तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी मिळणार. तुमचं समाधान होईपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल. त्या गोष्टी शिकवल्या जातील. आहे अजून भरपूर अशा केसेस आहेत की त्या सॉल्व्ह झालेल्या आहेत याने. त्याच्यामुळे बिनधास्त राहावा. डाऊट नाही काहीच लामाफेरामध्ये. कारण की लामाफेरा हे वर्ल्ड मधलं सगळ्यात फास्ट हिलिंग टेक्निक आहे. त्यामुळे तुम्ही याच्यानंतर दुसरं जास्त विचारच करू शकत. म्हणजे मला पण भेटल्यानंतर असं वाटलं की नाही मी म्हणजे खूप पॉवरफुल हिलिंग मिळालं. तुम्ही जेव्हा द्याल, त्याचा अनुभव घ्याल, तेव्हा तुम्हाला समजेल त्या गोष्टी सगळ्या. ओके. अजून कोणाला काही प्रश्न? प्रश्न नाहीत म्हणजे याचा अर्थ समजलं सगळ्यांना. हो ना? ओके. हां. गायत्री? गायत्री मॅम? मॅम लामाफेरा शिकायला हार्ड असतो का? काय? हॅलो. असं मला कोणीतरी म्हटलं होतं की लामाफेरा शिकायला खूप कठीण असते. हे बघा. जे कोणी बोललं ना, ते कसं असतं ना शेवटी किती हार्ड सिलेबस असू देत हां. पण तो जर सोप्या भाषेत समजून सांगितला, तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजून सांगितलं आणि सोप्या रीतीने समजून सांगितला, तर तो तुम्हाला नक्कीच सोप्पा वाटणार. आज मी तुम्हाला म्हटलं ना, आज मी गेली 7 वर्ष झाली आज लामाफेराची प्रॅक्टिस करते. जेणेकरून मी तुम्हाला आज तेवढ्या प्रॉपर वेनी समजून सांगू शकते, की जे तुम्हाला कुठल्या सोप्या भाषेने समजेल. मी म्हटलं ना, तुम्हाला सोप्यात सोप्या वेनी कसं समजेल ते मी पाहणार. भले सिलेबस अवघड असू दे, अवघड नाहीये हा. बिलकुल अवघड नाही. त्याची शेवटी टेक्निक असते. की समोरच्याला कसं समजेल अशा भाषेत जर शिकवला, तर तो इझी माइंडमध्ये जातो. असं आहे. अवघड काहीच नाही. खूप सोप्पं आहे. तुम्हाला म्हटलं ना, माझी जबाबदारी राहिली तुम्हाला समजेल अशा भाषेत समजून सांगायची. तुम्हाला चांगलं ट्रेनर बनवायची जबाबदारी माझी. अजून काय बोलू? कोणी जे तुम्हाला विचारलं ना, की अवघड असतं का? तुम्ही त्यांना सांगा, "अरे, तू तर काय मला खोटं सांगितलंस. एवढं सोप्या पद्धतीने सांगितलं आम्हाला." हां, परेश सर? मॅडम लामाफेरा केल्यानंतर हुंकार हलीम करणं गरजेचं असते का? आणि पण झालेलं आहे ना तुमचं? बरं झालं. नाही. नाही, काही नाही. असं काही नाहीये हे. ज्याला शिकायचं ते शिकू पण शकतो. कंपल्शन नाही. अच्छा. हां. पण जरी केलं तुम्ही तरी चांगलंच आहे. म्हणजे एक आपल्याला वेगळी मॉडॅलिटी आहे. त्याचा रोल वेगळा आहे. असं आहे. ओके. ठीक आहे. हं, हं. थँक यू मॅडम.
ओंकार विधालिंग हे याच्यावरती काम करते म्हणजे त्याच्यामध्ये जे सिम्बल्स असतात ते त्याच्यावरती काम करतात असं आहे. ते याला कनेक्ट करू शकता म्हणजे लामाफेरानंतर तुम्ही ओंकार विधालिंगचं healing करायचं चालेल. हा तरी चालू शकतो. तुम्ही रेकी दिलं जे शिकलेलं असाल तुम्ही मॉडेलिटी ते दिलं तरी त्याचा फायदा आहे. तुम्ही नंतर शिकू शकता ओंकार विधालिंग काही नाही. ओके. एक स्टेप जरी तुम्ही पुढे गेलात तरी आहे. पण याचे जे 12 सिम्बल्स आहेत ते खूप पॉवरफुल आहेत. तुम्हाला याच्यातनच आणि ओंकार विधालिंगचा वेगळा रोल आहे असं आहे. ओके. थँक्यू. ओके. अजून कुणाला काही प्रश्न? हॅलो. हा हा मॅडम, मी ना थोडंसं लेट जॉईन केलं. मला स्टार्टिंगच समजलं नाही, त्यामुळे काय विचारावं तेच कळेना. ऍक्च्युली इंटरेस्ट आहे मला लामा फेरामध्ये. विजय अच्छा सरांकडेच तुम्ही मी जॉईन केलं नाही, मी जॉईन करून तरी 8:40 ला जॉईन केलं मी. अच्छा पहिली 10 मिनिटं गेली माझी. अच्छा आणि काय मी आणि इन्फॉर्म मी आपल्या पवार सरांकडेच ग्रँड मास्टरचं पण केलेलं आहे. पण मला करायचंच आहे हे, पण मला काही कळलेलंच नाही काय सांगितलं तुम्ही ते. 1-2 मिनिटात सांगता येईल का परत तुम्हाला? सांगते बघा, लामा फेरा म्हणजे काय? लामा म्हणजे सद्गुरू, ओके. फेरा म्हणजे टेक्निक. जी सद्गुरूंनी टेक्निक सांगितलेली आपल्याला ती. आणि लामा फेरा ही अशी टेक्निक आहे की वर्ल्ड मधली सगळ्यात फास्ट हिलिंग टेक्निक आहे. त्यामुळे आपल्याला ज्या कोणत्या क्लायंट वरती आपण हे हिलिंग देतो त्याचा आपल्याला जास्त फास्ट रिझल्ट दिसतो. फक्त काही गोष्टींचे प्रिकॉशन्स असतात ते म्हटलं मी तुम्हाला ते फक्त सांगितलं जाईल तुम्हाला जेव्हा क्लासमध्ये आहे. आणि इझी आहे, शिकायला पण इझी आहे आणि बेनिफिट असे आहेत याचे की आपण स्वतःचं हिलिंग करू शकतो, दुसऱ्यांचं हिलिंग करू शकतो. दुसऱ्यांना पण द्यायचं झालं तर फोटोवरनं देतो आपण, समोरनं पण देतो. ओके. आणि वास्तूचं हिलिंग करतो याच्यामध्ये. मेन मध्ये वास्तूचं पण हिलिंग आपण शिकवतो कसं करायचं. आणि ते पण खूप पॉवरफुल आहे हिलिंग, वास्तू हिलिंग. त्याचे जबरदस्त रिझल्ट आहेत. तुम्ही इव्हन आपल्याच वास्तूचं दुसऱ्यांच्या पण वास्तूत जाऊन हिलिंग करू शकता. कुणाचं ऑफिस असेल, कुणाची कंपनी असेल, भरपूर लोकांचे येतात आपल्याला हे. कारण की फक्त वास्तू दोष काढून उपयोग नाही होत. तर वास्तू हिलिंग दिलं ना की त्याचा खूप छान रिझल्ट दिसतो. मिनिमम 6 महिने तरी 6 महिन्यातनं परत द्यायचं एकदा नंतर त्यांच्याला. ओके. आणि लामाफेराचे बेनिफिट असे आहेत की लामाफेराच्या याच्यातनं तुम्ही स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, कुठलेही प्रॉब्लेम्स असेल, एखाद्याला झोप येत नसेल, एखाद्याला निगेटिव्ह एनर्जी असेल, कोणी डचकून उठतं बघा, तसे असतात, भास होतात. मॅक्झिमम निगेटिव्ह एनर्जी सगळ्या प्रकारच्या असतात. कोणी घाबरलेले असतात की माझ्यावर कोणी काही करणी वगैरे केले की काय ते असे लोक असतात त्यांच्यांना पण याचा रिझल्ट येतो. 100% येतो. आणि लामाफेरामध्ये असं आहे की आपण एखाद्याची निगेटिव्ह एनर्जी जरी काढली तरी काहींनाही भीती असते की त्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्या याच्यावर नाही होत ना, म्हणजे की आपल्याकडे ती एनर्जी येत नाही ना उलटून, तर बिलकुल नाही. आज मी झालं एवढ्या वर्ष प्रॅक्टिस करते, मला एकदाही तसा अनुभव नाही आलेला की ती एनर्जी आपल्याकडे उलटून का येत नाही. कारण की तिथे आपण बुद्धांना आव्हान करतो की हे बुद्धा तुम्ही इथे या आणि हे हिलिंग करा. ती प्रार्थनाच एक असते. त्याच्यामुळे सगळा रोल तिथे ते जे बरोबर आपण ते झोकून देतो त्या एनर्जीला बुद्धांच्या स्वाधीन. त्याच्यामुळे त्याचा आपल्या याच्यावरती काहीच इम्पॅक्ट पडत नाही. त्याच्यामुळे घाबरून जायचं काही काम नाही. हे पहिलं शंका डोक्यातनं काढून टाकायची ती. नाहीतर मोस्टली काही लोक घाबरूनच मग करत नाहीत की नको बाबा जर त्या गोष्टींचं काही आपल्यावरती याच्या झालं. काहीच नाही. आपण जर चांगल्या मनाने केलं ना सगळ्या गोष्टी तर कुठलाच वाईट रिझल्ट आपल्याला येत नाही. सगळे चांगलेच रिझल्ट येतात. अशा पद्धतीने आहे लामाफेरा. आता समजलं मॅडम? कोणत्या मॅडम होतं? काय नाव होतं? हो, समजलं मॅडम. हा हा हा, थँक्यू व्हेरी ओके. मच. आणि याच्याबरोबर कुठलेही हिलिंग मॉड्युलिटी आपण यूज करू शकतो. असं काही नाही की मिक्स झाल्यावर मग काय हे होतं. नाही. शेवटी ती एनर्जी ती त्याचं वर्क करते.
ओके. अजून कुणाला काही प्रश्न? क्लास होईल आपला लवकरच सुरू, पण हा मेन खास तुम्हाला ही ऑफर फक्त दिवाळीच्या निमित्ताने ठेवलेली आहे. नंतर याचे चार्जेस वाढले जातील. कारण की ग्रँड मास्टर पर्यंत कोणीच कोणीच एवढ्या कमी याच्यामध्ये प्रोव्हाईड करत नाही. तेवढं आपण देतोय ह्या सगळ्या गोष्टी. ओके. अजून काही प्रश्न कुणाचे असतील तर विचारू शकता. कुणाचे काही प्रश्न आहेत? ओके. थांबूयात मग आपण? चालेल मग. ओके. तुम्ही सर्वजण अगदी मनापासून अटेंड केला हा वर्कशॉप, वेबिनार लामा फेराचा, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. चालेल.